हॅलो, गुड मॉर्निंग. मी विठ्ठल रांधवणे, RBNB कॉलेज श्रीरामपूर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागाकडे कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीसाठी पूर्ववेळ शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी पेपर 1 मधील प्रकरण 2 कॉन्क्रीटचे घटक बघत होतो. त्यामध्ये आपण ॲग्रिगेटचे गुणधर्म पाहत होतो. त्यापैकी ॲग्रिगेटची ताकद, कठीणपणा, टणकपणा, ॲग्रिगेटच्या कणांचा आकार व पोत, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि बल्किंग ऑफ सँड असे 6 गुणधर्म आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. आज आणखी एक त्यातला 7वा जो गुणधर्म आहे बल्क डेन्सिटी हा बघणार आहोत. तर ॲग्रिगेटच्या प्रति एकक आकारमानाच्या वजनास बल्क डेन्सिटी असे म्हणतात. म्हणजे ॲग्रिगेटचं प्रति एकक जे वजन आहे त्यास ॲग्रिगेटची बल्क डेन्सिटी असं म्हणतात. तर बल्क डेन्सिटी ही किलोग्रॅम प्रति लिटर या एककात मोजतात. बल्क डेन्सिटी ही किलोग्रॅम प्रति लिटर या एककामध्ये मोजतात. ॲग्रिगेट मापामध्ये किती घट्ट दाबून भरलेले आहेत यावर बल्क डेन्सिटी ही अवलंबून असते. म्हणजे ॲग्रिगेट ज्या कंटेनरमध्ये भरलेले आहे ते किती घनदाट भरलेले आहे यावर बल्क डेन्सिटी ही अवलंबून असते. कणांचा आकार, माप, ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट आणि ॲग्रिगेटमधील पाण्याचे प्रमाण हे बल्क डेन्सिटीवर परिणाम करणारे अन्य घटक आहेत. म्हणजे ॲग्रिगेट म्हणजे वाळू आणि खडी यांचा आकार कसा आहे, ते त्यांचं माप काय आहे म्हणजे साईज, त्यांचा आकार कसा आहे, गोलाकार, चपटे, पुन्हा फ्लॅकी, इरेग्युलर यावर, आणि ग्रेडिंग म्हणजे एकसारख्या मापाचे का मिक्स मापाचे यावर बल्क डेन्सिटी ही अवलंबून आहे. बल्क डेन्सिटीवर कणांच्या आकाराचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. म्हणजे बल्क डेन्सिटी जी आहे त्यावर आकार जो आहे ॲग्रिगेटचा तो जास्त परिणाम करत असतो. दिलेल्या कोर्स ॲग्रिगेटची बल्क डेन्सिटी जास्त असल्यास त्यामधील पोकळीचे प्रमाण कमी असतं आणि जे कण सिमेंटने भरावे ती जागा सिमेंटच्या कणांनी भरून काढली जाते. म्हणजे वाळूच्या कणांमधील पोकळी जी आहे ती सिमेंटचे कण भरून काढतात आणि खडीच्या कणांमधील पोकळी जी आहे ती वाळूचे कण भरून काढतात. आणि वाळू, खडी आणि सिमेंट यांचं कोरडं मिश्रण केल्यानंतर जे काय पोकळी राहील किरकोळ काही प्रमाणात ती भरून काढण्याचं काम पाणी करत असतं. पाण्याची ज्या वेळेला सिमेंटबरोबर प्रक्रिया होते आणि द्रावण तयार होतं, ते द्रावण या खडी, वाळू आणि सिमेंट यांच्या पोकळीमध्ये जाऊन बसतं आणि पोकळी 0% येते. या प्रकारच्या ॲग्रिगेटच्या बल्क डेन्सिटीची तुलना सामान्य घनतेशी करून ॲग्रिगेटच्या दर्जाचा अंदाज घेता येतो. म्हणजे सामान्य ॲग्रिगेटची जी घनता आहे ती आणि अशा पद्धतीने मिळालेली घनता या दोन्हींचा अंदाज घेता येतो. या आधारे ते ॲग्रिगेट कोणत्या प्रकारच्या कॉन्क्रीटसाठी वापरावेत ठरवता येतं. म्हणजे ॲग्रिगेटचा वापर कोणत्या प्रकारच्या कॉन्क्रीटसाठी करायचा हे ॲग्रिगेटच्या बल्क डेन्सिटीवरून ठरवता येतं. बल्क डेन्सिटीचा उपयोग प्रमाणांचे रूपांतर वजनातून आकारमानात करण्यासाठी होतो. म्हणजे ॲग्रिगेट हे वजनाने मोजून घ्यायचे आणि ते आकारमानानुसार फर्मामध्ये किंवा खोक्यामध्ये किंवा बॉक्समध्ये भरून प्रमाण करायचं. अशा पद्धतीनं जे रूपांतर करतो आपण त्याला बल्क डेन्सिटीचा रूपांतर करण्याची पद्धत असं म्हणतात. म्हणजे बल्क डेन्सिटीचा उपयोग हा ॲग्रिगेटचं वजनाचं रूपांतर हे आकारमानात करण्यासाठी होतो. तर अशा पद्धतीनं बल्क डेन्सिटी आपणाला कशासाठी काढायची, तर ॲग्रिगेटचं जे वजन आहे ते वजनाने मोजून घेण्याऐवजी ते आकारमानाने मोजून घेता येतं. म्हणजे सेम दोन्ही आलं पाहिजे हे काढण्यासाठी आपण डेन्सिटी वजनाने पण घेऊ शकतो. तर यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे वाळूमधील सिल्ट. आता आपण कॉन्क्रीटसाठी जी वाळू वापरतो ती वाळू आपणाला नैसर्गिकरित्या मिळत असते किंवा आता हल्ली कृत्रिमरित्यासुद्धा आपण वाळू मिळू लागलेलो आहोत. तर या वाळूमध्ये माती आणि इतर फाईन मटेरियल म्हणजे सिल्ट किंवा क्रशरमधून जर वाळू आलेली असेल तर डस्ट म्हणजे पावडर हे घटक त्या ॲग्रिगेटच्या किंवा वाळूच्या कणांच्या पृष्ठभागाबरोबर आलेले असतात. याला सिल्ट असं म्हणतात. म्हणजे आपल्याला जी नैसर्गिक वाळू मिळते ती नदीतून मिळते. नदी पात्रामध्ये जेव्हा वाळू असते त्यावेळेला आपण ती भरून ट्रक किंवा ट्रॅक्टर, टेम्पोनं वगैरे आणतो साईटवर.
तर त्यावेळी त्या वाळूच्या कणांना जे काय माती किंवा इतर घटक लटकलेले असतात त्याला सिल्ट असं म्हणतात. स्टोन क्रशरमधून ज्या वेळेला आपण वाळू तयार करून आणतो आर्टिफिशियली, त्यावेळेलासुद्धा त्या कणांना स्टोन डस्ट म्हणजे दगडाची पावडर ती त्या कणांच्या पृष्ठभागाला चिकटलेली असते, त्यालासुद्धा सिल्ट असं म्हणतात. म्हणजे वाळूमधील सिल्ट म्हणतात त्याला, ज्यामुळे ॲग्रिगेट व सिमेंट पेस्ट यांच्यामध्ये योग्य बॉन्डिंग होत नाही. तर ही सिल्ट जी आहे, ही सिल्ट काय करते, तर सिमेंट जे आपण पाण्याबरोबर त्याचं द्रावण करून ॲग्रिगेटच्या कणांच्या भोवती फिरवतो आणि ॲग्रिगेटचे 2 किंवा अनेक कण एकमेकांमध्ये अडक करतात किंवा बाइंड होतात, बंध तयार होतो. तर हा बंध तयार करण्यामध्ये त्या सिल्टमुळं अडथळा निर्माण होतो. कॉन्क्रीटला समाधानकारक ताकद आणि टिकाऊपणा प्राप्त होण्यासाठी चांगल्या ॲग्रिगेट सिमेंट बॉन्डिंगची आवश्यकता असते. म्हणजे कॉन्क्रीटमध्ये चांगलं बॉन्डिंग होण्यासाठी ॲग्रिगेटसुद्धा चांगल्या दर्जाचे असणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये सिल्ट प्रमाण कमी असलं पाहिजे. सिल्ट किंवा फाईन डस्ट जास्त प्रमाणात असल्यास ॲग्रिगेटच्या पृष्ठभागात वाढ होते. म्हणजे ॲग्रिगेटचे जेवढे पृष्ठभाग जास्त असतील त्यामध्ये सिल्ट जर असेल तर त्याचा परिणाम ॲग्रिगेटच्या ताकदीवर होतो. मिश्रणातील ॲग्रिगेटचे कण ओले करण्यासाठी आवश्यक पाण्याच्या प्रमाणात वाढ होते. म्हणजे सिल्ट जर जास्त असेल तर पाण्याची आवश्यकतासुद्धा जास्त भासते आणि मग त्यामुळे कॉन्क्रीटची ताकद आणि टिकाऊपणा कमी होतो. सर्वात कॉन्क्रीट किंवा मोर्टारमधील कॉन्क्रीटच्या किंवा मोर्टारच्या ताकदीवर परिणाम करणारा घटक असेल तर पाणी हा, म्हणजे सिल्टच्या नंतर किंवा सिल्टच्या बरोबरीनं पाण्याचं प्रमाण जर आपण वाढवलं तर निश्चितपणे कॉन्क्रीटची ताकद ही कमी होईल आणि म्हणून आवश्यक तेवढं पाणी सिमेंटबरोबर घेणं गरजेचं आहे. याला आम्ही पाणी सिमेंट गुणोत्तर असं म्हणतो. तर हे पाणी सिमेंट गुणोत्तर कोणत्याही परिस्थितीत 0.5पेक्षा जास्त जाता कामा नाही आणि हे मेंटेन करण्यासाठी आपल्याला ॲग्रिगेटच्या कणांचा विचार, आकारांचा विचार करावा लागतो. तसंच सिल्ट कंटेंट इन ॲग्रिगेट्स याचासुद्धा विचार करावा लागतो. सिल्ट म्हणजे वाळूमध्ये असणारी माती आणि क्रशरमधून आलेले असतील वाळूचे कण तर त्यावर असणारी पावडर. तर हे जर जास्त असेल तर आपल्याला पाणी जास्त घ्यावं लागेल, कारण कॉन्क्रीट वर्केबल होणार नाही आणि वर्केबल होण्यासाठी कारागीर किंवा कामगार हा पाणी वाढवत असतो आणि त्याला ते मिसळण्याची क्रिया सुलभ व्हावी याला म्हणतात वर्केबल कॉन्क्रीट. आणि ही मिसळण्याची त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी जाऊन त्याला आकार किंवा शेप किंवा फिनिशिंग मिळण्यासाठी सुद्धा कॉन्क्रीट किंवा मोर्टार हे वर्केबल असणं गरजेचं आहे आणि वर्केबल होण्यासाठी तो पाणी मिसळत असतो किंवा सिमेंट मिसळत असतो. म्हणजे पर्यायाने सिमेंटची क्वांटिटी जास्त लागेल आणि पाणी जास्त वापरल्यामुळे त्या कॉन्क्रीटला भविष्यात चिरा पडतील आणि कॉन्क्रीट कमकुवत होईल आणि म्हणून ॲग्रिगेटमध्ये सिल्ट कंटेंट हे योग्य असणं गरजेचं आहे. तर याप्रमाणे कॉन्क्रीटमधील आपण ह्या 7-8 त्या ॲग्रिगेटचे गुणधर्म कॉन्क्रीटमधील ॲग्रिगेटचे हे 7 ते 8 गुणधर्म आपण पाहिलेले आहे. यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट व फाईननेस मॉड्युलस. ॲग्रिगेटचाच एक भाग आहे ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट अँड फाईननेस मॉड्युलस. ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट अँड फाईननेस मॉड्युलस. तर ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट म्हणजे मोर्टारच्या किंवा आकारमानाच्या 55% भाग हा ॲग्रिगेटने व्यापलेला असतो. म्हणजे जे आपण वीट बांधकाम प्लास्टर करण्यासाठी जे मोर्टार तयार करतो त्यामध्ये 55% ॲग्रिगेट असतात आणि 45% पाणी आणि सिमेंट असतं. तर मास कॉन्क्रीटच्या आकारमानाच्या 85% भाग म्हणजे कॉन्क्रीट जर असेल मास कॉन्क्रीट फक्त कॉन्क्रीट सळी नसेल तर त्यामध्ये 85% भाग हा ॲग्रिगेटचा असतो. म्हणजे खडी आणि वाळू यांनी 85% भाग व्यापलेला असतो. मोर्टारमधील ॲग्रिगेटचे माप हे 4.75 मिलीमीटरपर्यंत असते. तर कॉन्क्रीटमधील ॲग्रिगेटचे जास्तीत जास्त माप हे 150 म्हणजे 150 mm इतके असते. ग्रेडिएशनमुळे ॲग्रिगेटचे कण मिश्रणामध्ये एकत्र बसतात. ग्रेडिएशन म्हणजे काय, मगाशी मी सांगितलं की खडीच्या आपण नुसती खडी आणि सिमेंट आणि पाणी जर घेतलं आणि कॉन्क्रीट बनवलं तर त्यासाठी सिमेंटचं प्रमाण जास्त लागेल आणि कॉन्क्रीट मजबूत बनेल पण भविष्यामध्ये त्याच्यावर चिरा दिसून येतील.
त्याचप्रमाणे ते कॉन्क्रीट किमतीनं खूप महाग होईल आणि कॉन्क्रीटची ताकद तेवढीच ठेवून किंमत कमी करायची असेल तर खडीच्या कणांमध्ये जेवढे वाळूचे कण जाऊन बसतात ठराविक आकारमानासाठी तेवढे कण जर आपण निश्चित मोजून जर टाकले तर कॉन्क्रीटला ताकद आपल्याला अपेक्षित आहे तेवढीच मिळेल, पर्यायानं किंमतसुद्धा कमी होईल. आणि म्हणून ॲग्रिगेट म्हणजे फाईन ॲग्रिगेट हे कॉन्क्रीटबरोबर खडीबरोबर आपण कॉन्क्रीटसाठी वापरत असतो. तसं पाहायला गेलं तर वाळूची तिथे काही गरज पण नाही आहे. केवळ खडी आणि सिमेंट आणि पाणी याचं कॉन्क्रीट आपण पाहिजे त्या ताकदीचं बनवू शकतो, पण त्याची किंमत जास्त होणार आहे. म्हणजे ही किंमत कमी करायची असेल, कॉन्क्रीटची ओव्हरऑल किंमत कमी करायची असेल तर त्यामध्ये फाईन ॲग्रिगेट आपण प्रमाणानुसार वापरणं गरजेचं असतं. याला म्हणतात ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट. त्याचप्रमाणे ॲग्रिगेटचा आकार, पृष्ठभागाचा पोत याचा परिणाम कॉन्क्रीटच्या कार्यसुलभतेवर आणि फिनिशिंगवर सुद्धा होत असतो. म्हणजे ॲग्रिगेट कॉन्क्रीटमधील खडी, सिमेंट आणि पाणी यांचं मिश्रण करून कॉन्क्रीट जर केलं तर आपल्याला पाहिजे ती फिनिशिंग मिळायला फार त्रास होईल. वेळेवर लवकर मिळणार नाही किंवा मिळणार पण नाही आणि महाग पण कॉन्क्रीट होणार आहे. म्हणजे त्याचप्रमाणे आपल्याला ते घटक मिसळताना त्रास होणार आहे. म्हणजे पाहिजे ती कार्यसुलभता आपल्याला मिळणार नाही. म्हणजे आपल्याला कार्यसुलभता पण मिळेल, फिनिशिंग पण मिळेल आणि किमतीनं स्वस्तसुद्धा कॉन्क्रीट मिळेल. यासाठी ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट, मी म्हणत नाही की फक्त वाळूच त्या ठिकाणी वापरावी, तर खडीचे मोठे कण असतील तर त्याच्यापेक्षा लहान साईजचे खडीचे कण आपण त्यांच्यामध्ये जाऊन बसेल, त्या खडीच्या कणांच्या पोकळीमध्ये जाऊन बसणाऱ्या आकाराचे लहान खडीचे कण जरी वापरले आपण त्यासाठी तरी चालतात. याला ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट असं म्हणतात. कॉन्क्रीट कार्यसुलभ असेल तर कॉन्क्रीटची ताकद पाणी सिमेंट गुणोत्तरावर अवलंबून असेल. म्हणजे कॉन्क्रीटची कार्यसुलभता ही कॉन्क्रीटच्या पाणी सिमेंट गुणोत्तरावरही अवलंबून असते. चांगले कार्यसुलभ कॉन्क्रीट तयार करण्यासाठी महत्त्वाचा घटक म्हणजे कॉन्क्रीटचे ग्रेडेशन. म्हणजे कार्यसुलभ कॉन्क्रीट बनवायचं असेल तर कॉन्क्रीटचे जे ॲग्रिगेट आहेत त्यांचं ग्रेडिंग हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणत्या आकाराचे ॲग्रिगेट आणि त्यांचं प्रमाण काय असावं, ग्रेड काय असावी, म्हणजे त्यांचा दर्जा कसा असावा हे ठरवणं. चांगल्या ग्रेडेशनच्या नमुन्यामध्ये प्रमाणित मापाचे सर्व ॲग्रिगेट आवश्यक प्रमाणात असणं आवश्यक आहे. म्हणजे जे मिक्स डिझाईन ठरलेलं आहे त्या म्हणजे M15, M20, M25, M10 असे हे मिक्स डिझाईन आहेत कॉन्क्रीटचे. तर त्यासाठी ॲग्रिगेटचं ग्रेडेशन हे सुद्धा निश्चित केलेलं आहे. म्हणजे त्या ग्रेडेशनचं तेवढ्या प्रमाणामध्ये कण असणं, ॲग्रिगेट असणं आवश्यक आहे. ज्यामुळे नमुन्यामध्ये कमीत कमी मोकळी जागा राहील. म्हणजे त्या मिक्स डिझाईनमध्ये कमीत कमी व्हाईड्स राहतील, यासाठी ॲग्रिगेटचं ग्रेडेशन हे महत्त्वाचं आहे. कमीत कमी व्हाईड्स असणाऱ्या उत्तम ग्रेडिंग केलेल्या ॲग्रिगेटच्या नमुन्यातील पोकळी भरण्यासाठी कमीत कमी पेस्ट लागेल. म्हणजे कमीत कमी पोकळी राहण्यासाठी उत्तम प्रकारे किंवा जे आवश्यक आहे ते जर ग्रेडिंग निश्चित केलेलं असेल तर त्या ठिकाणी कमीत कमी पोकळी राहील आणि परिणामी सिमेंट व पाण्याच्या क्वांटिटीमध्ये सुद्धा कमी लागेल आणि त्याचाच फायदा आपल्याला खर्चसुद्धा कमी होईल. ताकद वाढेल, चिरा व तडे पडण्याचं प्रमाणसुद्धा कमी होईल. म्हणजे त्यामुळं श्रिंकेज म्हणतो आपण, तडे पडणं कॉन्क्रीटला, ते सुद्धा कमी होईल. म्हणजे ग्रेडिएशनमुळे पाणी सिमेंट गुणोत्तर कमी होतं, चिरा पडण्याचं प्रमाण कमी होतं, कॉन्क्रीटची ताकद वाढते आणि कॉन्क्रीटचा ओव्हरऑल खर्चसुद्धा कमी होतो. म्हणून ग्रेडेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त घनतेसाठी केलेले ग्रेडिंग जास्त ताकद देते. म्हणजे जेवढं मास कॉन्क्रीट जास्त असेल त्यासाठी ग्रेडेशन जर योग्य प्रकारचं झालेलं असेल तर ताकदसुद्धा जास्त मिळते. ॲग्रिगेटच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात बदलल्यास कॉन्क्रीटच्या ताकदीवर जाणवणे इतका परिणाम होतो. म्हणजे ॲग्रिगेट जर जास्त प्रमाणात घेतले असतील तर त्यांचं पृष्ठभाग एरियासुद्धा जास्त असणार आहे आणि त्यामुळं पाणी सिमेंट गुणोत्तर सर्व ॲग्रिगेटच्या पृष्ठभागांना योग्य प्रमाणे मिसळ जाईल, बॉन्डिंग चांगलं होईल आणि परिणामी त्याचा परिणाम जाणवणे इतका होईल. दिलेल्या कन्सिस्टन्सीचे कॉन्क्रीट तयार करण्यासाठी पाण्याची आवश्यक क्वांटिटी ॲग्रिगेटच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाशिवाय इतर गुणधर्मावर सुद्धा अवलंबून असते. म्हणजे ॲग्रिगेटच्या पृष्ठभागावरच पाणी सिमेंट गुणोत्तर अवलंबून असतं असं नाही, तर इतर गुणधर्मावर सुद्धा पाणी सिमेंट गुणोत्तर हे कार्य करत असतं. ॲग्रिगेटचे समाधानकारक ग्रेडिंग मिळवण्यासाठी अब्राहम यांनी फाईननेस मॉड्युलस या नवीन परिणामाची ओळख करून दिलेली आहे. फाईननेस मॉड्युलस इथं एक शब्द आलेला आहे, ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट अँड फाईननेस मॉड्युलस. हा सुद्धा ॲग्रिगेटच्या कॉन्क्रीटच्या ताकदीवर परिणाम करणारा घटक आहे.
तर फाईननेस मॉड्युलस म्हणजे काय ते बघूया. तर ॲग्रिगेटचे चाळणी पृथक्करण केल्यानंतर एकसारखी प्लास्टिसिटी व ताकद मिळवण्यासाठी एकाच फाईननेस मॉड्युलससाठी पाण्याची क्वांटिटी एकसारखीच असते. फक्त वापरलेल्या सिमेंटच्या क्वांटिटीकरिता ॲग्रिगेट जास्त ठोसर नसावेत. म्हणजे ॲग्रिगेट आपण ज्या कॉन्क्रीटसाठी ॲग्रिगेट आपण निवडतो ते जास्त मोठ्या आकाराचे नसावेत, हा त्यामध्ये मधील भाग, याला फाईननेस मॉड्युलस असं म्हणतात. आता ग्रेडिंगची व्यवहारातील पद्धती ज्या आहेत त्या विविध मापातील ॲग्रिगेट विविध टक्केवारीत मिसळून नमुने तयार केले जातात. म्हणजे आपल्याला ॲग्रिगेट 10 mm, 20 mm, 30 mm, 4 mm अशा वेगवेगळ्या साईजचे मिळत असतात आणि त्याचे वेगवेगळे नमुने तयार केलेले असतात. त्यापैकी एक ज्याचे वजन जास्तीत जास्त आहे व प्रति एकक आकारमानात कमीत कमी पोकळी आहेत, व्हाईट्स आहेत, असा नमुना निवडला जातो. म्हणजे कॉन्क्रीटसाठी जे असे वेगवेगळ्या आकाराचे ॲग्रिगेट निवडल्यानंतर कमीत कमी पोकळी ज्यामध्ये राहील तसे ॲग्रिगेट निवडले जातात. हे नमुने बनवण्यासाठी साईटवर उपलब्ध असलेले अथवा वापरण्यात येणारे ॲग्रिगेट वापरावे लागतात. म्हणजे आपण साईटवर जे ॲग्रिगेट आणतो त्याचाच वापर आपण करायचा असतो आणि त्याचा वापर करून आपण कॉन्क्रीट तयार केलं जातं. आता फाईननेस मॉड्युलस हा शब्द आलेला तो आपण बघूया. कोर्स व फाईन ॲग्रिगेटचा सापेक्ष आकार दर्शविणाऱ्या क्रमांकास फाईननेस मॉड्युलस असं म्हणतात. म्हणजे ठोसर वाळू आणि बारीक वाळू यांचा सापेक्ष आकार दर्शविणाऱ्या अंकास किंवा क्रमांकास फाईननेस मॉड्युलस असं म्हणतात. फाईननेस मॉड्युलसमुळे ॲग्रिगेटच्या फाईननेस व कोर्सनेसची कल्पना येते. म्हणजे ॲग्रिगेट किती प्रमाणात बारीक आहेत आणि किती प्रमाणात ठोसर आहेत हे फाईननेस मॉड्युलस शोधल्यानंतर आपल्याला कळतं. त्यामधील कणांच्या सरासरी आकाराची सुद्धा कल्पना येते. यासाठी चाळण्यांच्या मदतीने ॲग्रिगेटचे पृथक्करण केले जाते. म्हणजे ॲग्रिगेट चाळले जातात आणि त्यानुसार आपण ॲग्रिगेटचा फाईननेस हा शोधून काढत असतो. दिलेले ॲग्रिगेट चाळण्यांच्या संचामध्ये चाळून प्रत्येक चाळणीवर राहिलेले ॲग्रिगेटचे वजन नोंदवले जाते. म्हणजे यासाठी ठोसर ॲग्रिगेट आणि बारीक ॲग्रिगेट जे आहेत, म्हणजे याला आपण कोर्स ॲग्रिगेट म्हणतो, ते ॲग्रिगेट चाळण्यासाठी 80 mm, 40 mm, 20 mm आणि 10 mm आणि 4.75 mm मापाच्या चाळणीतून हे कण चाळून घ्यायचे आणि त्याच्यावर म्हणजे प्रत्येक चाळणीचे जे छिद्राची आकार आहे त्याला हे MM साईज म्हटलेलं आहे. 10 mm चाळणीच्या होलचा जर आकार असेल तर त्या चाळणीतून दिलेला नमुना वाळू किंवा ॲग्रिगेट चाळायचे आणि वर जे ॲग्रिगेट राहते त्याचं वजन करायचं. म्हणजे कोर्स ॲग्रिगेटचं फाईननेस मॉड्युलस काढायचं असेल तर 10 mm चाळणी, 40 mm चाळणी, 20 mm चाळणी आणि 10 mm 80 mm चाळणी आणि 4.75 mm चाळणी अशा एकूण 5 चाळण्यामधून हे कण चाळायचे आणि 5 चाळण्यांवर जो ठोसं वर चाळ शिल्लक राहील त्याचं प्रत्येकाचं वजन वेगळं वेगळं करायचं आणि त्यांची सरासरी काढायची. याला म्हणतात कोर्स ॲग्रिगेटचा फाईननेस मॉड्युलस. त्यानंतर फाईन ॲग्रिगेट जे असतील म्हणजे वाळू जी आहे ती वाळूसुद्धा एक 5-6 प्रकारच्या चाळण्यांमधून चाळायची असते. त्यामध्ये 4.75 mm मापाची चाळणी, 2.36 mm मापाची चाळणी, 1.18 mm मापाची चाळणी, 600 मायक्रॉन चाळणी, 300 मायक्रॉन चाळणी आणि 150 मायक्रॉन चाळणी अशा एकूण 6-7 मापाच्या चाळण्या ज्या आहेत या चाळण्यांमधून ॲग्रिगेट चाळून घ्यायचे आणि त्याच्यावर जो राहणारा ठोसर कण आहे त्यांचं वजन करायचं आणि ह्या सर्वांची सरासरी काढायची. त्याला म्हणतात फाईननेस मॉड्युलस ऑफ कोर्स ॲग्रिगेट अँड फाईननेस. तर साधारणपणे वाळूचा फाईननेस मॉड्युलस हा 2.5 पेक्षा कमी व 3 पेक्षा जास्त नसावा. तर फाईन सँड ही 2.2 ते 2.6 आणि मीडियम सँड 2.6 to 2.9 आणि कोर्स सँड जी आहे ती 2.9 to 3.2 इतकी असावी. ओके, थँक्यू. या ठिकाणी आपण थांबूया.